आनंद घेऊन मारायचं. कोण बघितलं स्वर्ग नरक? हे असे शारीरिक लोक म्हणतात त्याला. काय म्हणतात? शारीरिक. म्हणा शारीरिक. येते तर बघा लगेच. अगं कोण बेटा म्हणले एक रविवार बुडला तर कुठे काही फरक पडणार आहे? संध्याकाळी घरी प्रार्थना घेऊन जा बेटा तू लग्नात. काय फरक पडणार आहे? एक रविवार बुडाला काही फरक पडत नसतं. पुन्हा दुसऱ्या बेटा 2 रविवार बुडाले म्हणून काय होणार आहे? जा तू अजून कार्य करणार, अजून घरी प्रार्थना. तिसऱ्या रविवारी जायचं ना बेटा 3 रविवार बुडाली म्हणून काय स्वर्गात जाणार नाही का? 4 बुडाली म्हणून जाणार नाही का? बघत बघत बेटा म्हणत 1 वर्ष बिचारीने घरी बसवलं. हे शारीरिक व्यक्ती. आणि 1 वर्ष आपण घरी बसलो. काय फरक झाला? समस्या आल्या, त्रास आले, संकट आले, काही फरक पडत नाही. हालेलुया. म्हणजे असे सांगणारे या जगामध्ये आशा आहे. आपण कुणाचे सल्ले ऐकतो? बायबलचं वचन सांगता आत्म्याचे सल्ले ऐका. बायबलचं वचन आत्मा आहे. जी वचन आहे ती आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेली आहे. तिमोथेच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. प्रत्येक शास्त्र वचन जे आहे देवाच्या आत्म्यानं प्रेरित होऊन लिहिलेला आहे. कुठल्या माणसाला लिहिलेलं बेटा लिहित असेल, बेटा लिहित असेल.